सामनामधून आज बाकीच करण्यात आलेलं आहे की एकूण 8 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले, तर आपलंही नाव दिसतं. आता सामना जर का सरकार चालवायला लागलं तर कठीण होऊन जाईल. मी ह्याही अगोदर सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे. फक्त टोमणे वाचण्याकरता कोणाला इंटरेस्ट नाही. आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता, माहितीकरिता, परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र मला वाटतं देशामध्ये पहिलं वृत्तपत्र असं असेल. त्यामुळे मला वाटतं अशा बातम्यांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही. सावली प्रकरणावरून टार्गेट केलं जातं असं वाटतं तुम्हाला? त्याबद्दल जे बोलायचं तुम्ही ऑलरेडी बोलून झालेलं आहे. मला वाटतं निर्णय घेतील. विनायक राऊत असं म्हणतात की उदय सामंत एकनाथ शिंदेची जागा आहे. कसं आहे, जे सत्तेच्या बाहेर आहेत, ज्यांना महाराष्ट्राच्या जनतेने सत्तेच्या बाहेर बसवलेलं आहे, आता सत्तेच्या बाहेर बसून त्यांना जे काही वायफळ चर्चा करायचं ते करू द्या. त्यांच्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबच प्रायोरिटी असतील. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्ष अतिशय उत्तमरित्या काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचे विचार प्रकृतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये वाढवतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आमची आणि उदय सामंत साहेबांची देखील अतिशय भक्कम साथ असणार आहे. आमच्यामध्ये कोणी अशा पद्धतीने वक्तव्य करून पाडू शकणार नाही. जवळपास 16 वर्षानंतर यांच्या नावाने हा इथला जो नाट्यगृह आहे सुरू होत आहे, काय सांगतो? 27 जुलैला माननीय रामदासभाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माननीय रामदासभाईंनीच 16 वर्षापूर्वी चालू केलेलं नाट्यगृह, त्यानंतर ते नादुरुस्त झालं होतं. जवळपास ते 8-9 वर्ष बंद होतं आणि आज 27 तारखेपासून ते पुन्हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन ते रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होतं आहे. खेडच्या आणि कोकणवासियांसाठी खुलं होतं आहे. नक्कीच मनामध्ये एक समाधान आहे. विशेष म्हणजे महासाहेबांच्या नावाने असलेले हे नाट्यगृह ज्याला बंद होतं, नक्कीच मनाला वेदना होत होत्या. परंतु आज एक नवं स्वरूप प्राप्त होत असताना शिवसैनिकांना तर आनंद आहेच, परंतु सगळ्याच नागरिकांना मला वाटतं आणि माझा असा विश्वास आहे की कोकणामध्ये सर्वात टॉपचं असं नाट्यगृह आम्ही इथे उभं करू शकलो, याचा आम्हाला समाधान आहे. मराठी मुद्द्यावरून एकत्र वाद असताना कीर्ती पुन्हा असं म्हटलं की मराठी जर बोललं नाही तर आपल्याला काय भेटू बघा, अशा वायफळ चर्चा करून, अशा वायफळ वक्तव्य करून चर्चेमध्ये राहण्याच्या काही लोकांना सवयी असतात. त्यामुळे मला वाटतं प्रसारमाध्यमातून काही थोड्याफार लोकांनी दाखवलं, कधी त्याची चर्चा झाली. त्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती कोणीही प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ असा होतो की अशा व्यक्तींना आम्ही काही महत्त्व देत नाही, की अशा व्यक्तीच्या बोलण्याने मराठीचं काही महत्त्व कमी होत नाही. आज मराठी ही आपली संस्कृती आहे, ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. अनिल परब यांच्यावर हत्याभंग आणणार होता, योग्य वेळेला योग्य निर्णय आम्ही घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.